नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. ग्रामपंचायतची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती आपण फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फलटण तालुक्यातील एक प्रमुख ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सरडे ग्रामपंचायतचा आपण आढावा घेणार आहोत. प्रामुख्याने 11 सदस्य संख्या असलेल्या सरडे ग्रामपंचायतसाठी यावेळी एससी सर्वसाधारण अर्थातच अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षण निश्चित झालेले आहे. पाठीमागच्या वेळेस सर्वसाधारण महिला असे आरक्षण या ठिकाणी होते, तर यावेळेस अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षण निश्चित झाले आहे. 11 सदस्य संख्या असलेल्या सरडे ग्रामपंचायतच्या गेल्या निवडणुकीमध्ये तब्बल 10 जागा राजे गटाने जिंकल्या होत्या, तर 1 जागा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या गटाने जिंकल्या होत्या. 5 वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे आणि आता आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आता तिरंगी सामना होणार की चौरंगी सामना होणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. सरडे गावाचा जर विचार केला तर सरडे गावामध्ये राजे गटाचे 2 गट आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा 1 गट आहे. याबरोबरच गावामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत. सध्या इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजे गटाकडे ग्रामपंचायतची सत्ता असतानाही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी तब्बल 400 मताची आघाडी मिळाली होती, तर पंचायत समितीच्या उमेदवारालाही तब्बल 300 मताची या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती. सध्या या गावामध्ये सरडे या गावामध्ये अनेकांनी मोर्चे बांधणीला वेग केलेला आहे. याचा आकडाही मोठा आहे. मात्र या ठिकाणी प्रामुख्याने पुन्हा एकदा या ठिकाणी माजी सरपंच दत्ता भोसले त्याचबरोबर आणखीन काही कार्यकर्ते आहेत. त्या अगोदर या ठिकाणी राजे गटाचे गटप्रमुख म्हणून श्रीराम कारखान्याचे संचालक सुखदेव बेलदार हे काम पाहत आहेत, तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे गटप्रमुख म्हणून माजी सरपंच रामदास सेंडगे त्याचबरोबर कांतीलाल धायगुडे हे काम पाहत आहेत. सध्या या गावामध्ये इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी सरपंच दत्ता भोसले यांचं नाव प्रामुख्याने आघाडीवरती आहे. त्याचबरोबर दशरथ भोसले, विशाल मोरे, प्रताप मोरे, त्याचबरोबर राजू आवटे, बनसोडे गुरुजी, त्याचबरोबर तुकाराम भोईटे आदींची नावे या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेत आहेत. सध्या गावामध्ये जरी राजे गटाचे 2 गट कार्यरत असले आणि भारतीय जनता पक्षाचे 1 गट कार्यरत असला तरीही तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. युवकांमधून याला पडद्यामागून या ठिकाणी बळ देण्याचं काम सुरू आहे आणि अशातच तिरंगी सामना होणार की चौरंगी सामना होणार हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. कारण या ठिकाणी तरुणांनी आघाडी घेतलेली आहे. प्रामुख्याने गतवेळची निवडणूक काटेकी टक्कर झाली होती. पुन्हा एकदा आता 5 वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली आघाडी, यामुळे आता भारतीय जनता पक्षाची ही ताकद चांगलीच सरडे गावामध्ये वाढलेली आहे. त्याचबरोबर तिसरी आघाडी ही रिंगणात उतरण्याची शक्यता असल्यामुळे आगामी सामना दुरंगी तिरंगी होणार की चौरंगी होणार याबाबतच्या शक्यता आता व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. याचबरोबर अजून एक महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे खाटीक धनगर. प्रामुख्याने सरडे गावामध्ये धनगर समाज जास्त आहे. ज्या प्रकारे माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तम जानकर यांनी खाटीक धनगर समाजाचे प्रमाणपत्र काढून त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही सचिन पाटील यांचे खाटीक धनगर समाजाचे सर्टिफिकेट एससी साठी ग्राह्य धरले. त्याच पार्श्वभूमीवरती सरडे गावातही काही लोकांनी खाटीक धनगर एससीचं सर्टिफिकेट काढल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आता एससी सर्वसाधारण प्रवर्गातून कोण कोण रिंगणात उतरत आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? सरडे ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी कोण कोण रिंगणात उतरतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा.
नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन ग्रामपंचायत मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.